हा किस्सा आहे भाऊसाहेब निंबाळकर नावाच्या एका विक्रमवीराचा आणि त्यांच्या हुकवलेल्या विक्रमाचा। हा विक्रम होता फर्स्ट क्लास क्रिकेट मधल्या सर्वाधिक धावांचा विक्रम। आपण आज त्या भाऊसाहेब निंबाळकरांनाच भेटूया। भाऊसाहेब निंबाळकर यांचा जन्म कोल्हापूर इथे 12 डिसेंबर 1918 रोजी झाला। त्यांचे वडील कोल्हापूरचे चीफ पोलीस होते। त्यांची आई महाराणी ताराराणी यांच्या कंपॅनियन होत्या। त्यांचं बालपण कोल्हापूरच्या राजवाड्यात गेलं। शालेय शिक्षण पाचगणी आणि कोल्हापूर इथे झालं। क्रिकेटची सुरुवात कोल्हापुरातच झाली। तुम्ही पहिल्यांदा रणजी ट्रॉफी महाराष्ट्राला खेळलात का बडोद्याला खेळलात? फर्स्ट बरोडा। पहिल्यांदा माझे ब्रदर तिथं एडीसी होते, त्यांच्याबरोबर मी राहायला तिथं होतो आणि पहिली मॅच माझी बडोद्याकडं मी खेळलो। तिथं 1-2 सीझन बडोद्यात खेळून बॅट्समन म्हणून खेळलात? बॅट्समन म्हणून खेळलात? बॅट्समन म्हणून अगेन्स्ट जामनगर 3 नंबरला पहिली मॅच। किती नंबरला बॅटिंग करायचं? माझं नेहमी 3-4 रन आणि बॉलिंगही टाकायचं? आय वॉज फास्ट बॉलर। आय यूज टू ओपन फॉर बरोडा। अच्छा। इव्हन महाराष्ट्र। तर बडोद्याहून कोल्हापूरला मला तिथली क्लायमेट सूट नाही झाली, अस्थमाचा अटॅक सारखं झालं, मग कोल्हापूरला। त्यावेळेला तुम्ही कॉलेजला जात होता का फक्त? नाही, कॉलेज नाहीच तेव्हा। आय स्टडी ओनली अप टू मॅट्रिक ॲट कोल्हापूर। एज्युकेशन। त्याच्यानंतर तुम्ही बडोद्याला गेलात, बडोद्याला रणजी ट्रॉफी खेळलात, बरोबर? 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही बडोद्यावर इकडे परत आलात, बरोबर? देन आय प्ले फॉर महाराष्ट्र बर्थ राईट। CS CK बाळासाहेब, भाऊसाहेब, आणखी मुश्ताक अली 5 एका ताटात जेवायचे। इतकी फ्रेंडशिप होती आणि त्यावेळेस क्रिकेटचं भयंकर वेळ होतं ह्या सगळ्यांना। कोल्हापूर त्यावेळेस सो मच बट पुण्यात राहिल्यामुळे आय गॉट मोर अपॉर्च्युनिटी टू प्ले मॅचेस खेळायला संधी जास्त मिळाली। देवधरांबरोबर राहिला तिथे? देवधर तुम्हाला मिळाले त्यामुळे तिकडे? देवधर गुरुच आमची, आणि त्यांचं फार माझ्यावर लक्ष, त्यांनी मी आउटस्टँडिंग आहे ओळखलं। आणि यांना काय सवय होती, हे जरा सेटल झालं की सोडून द्यायची नोकरी, महाराणाकडे गेलो। महाराणाकडे म्हणजे कुठे? उदयपूरला। अच्छा। त्यांनी आपल्या महारामध्ये दिली नोकरी आणि जमीन घर दार सगळं दिलं आणि सांगितलं की तू भाऊ मला सोडू नकोस। बरं म्हणले। आणखीन हे DR चव्हाण दिल्लीत आल्याबरोबर तेही सोडली। आता तुम्ही विक्रमवीराबद्दल ऐकलं, आता मी थोडंसं तुम्हाला विक्रमाबद्दल सांगतो। ती मॅच होती महाराष्ट्र विरुद्ध काठियावाड पुणा क्लबवर 1948 साली। 3ऱ्या क्रमांकावर भाऊसाहेब निंबाळकर बॅटिंगला आले आणि त्यांनी कमल भांडारकरांबरोबर दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 455 धावांची भागीदारी केली। भाऊसाहेब निंबाळकरांचा स्वतःचा स्कोर होता नाबाद 443। डॉन ब्रॅडमनचा एक 452 धावांचा विक्रम त्याला खुणावत होता, सर्वाधिक धावांचा, फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या सर्वाधिक धावांचा विक्रम। पण दुर्दैवाने ते आपला विक्रम पुरा करू शकले नाही, कारण लंच नंतर काठियावाडचा संघ मैदानात उतरलाच नाही, पळूनच गेला। भंडारकर ओपन, मी 1 डाऊन। आमची दोघांची पार्टनरशिप 455 ची झाली रेकॉर्ड मॅच। मग तिथनं पुढे भंडारकर आऊट झाले, मी काहीतरी ते आऊट झाले तेव्हा काय 200 क्रॉस केल्या होत्या। पण नंतर राजा गोखले आले, त्यांची माझी पार्टनरशिप झाली। आणखीन हा माझा रेकॉर्ड जे झालं ऍक्च्युअली आफ्टर लंच झाला। आफ्टर लंच काहीतरी 2 ते 3च्या सुमारला 443 रन झाले। तुमच्या डोक्यात ब्रॅडमननी रेकॉर्ड केला हे तुम्हाला माहिती होतं त्यावेळेला? मला नव्हतं माहिती, नाही 9 रन मी कधीच करून गेलो असतो। अच्छा। आय नेव्हर थॉट दॅट दे विल कन्सिडर दिस मॅच। नाही, पण तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला हा रेकॉर्ड माहिती? आत आल्यावर तोपर्यंत तुम्हाला त्या ठाकूर साहेब राजकोटला देवधर आणि सगळ्यांनी रिक्वेस्ट केली, अहो 1 ओव्हर खेळू द्या, वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे। 1 ओव्हर नाही झाला, 1 ओव्हर 8 रन, तर पण असं देशाचं नुकसान करू नका। काय नाही ऐकलं त्या ठाकूर साहेबांनी,
काही ऐकलं नाही. त्याचे आर्ग्युमेंट काय, हा हे इंडिव्हिज्युअल झालं, पार्टनरशिप तर झालं, आणखी किती रेकॉर्ड. पण आपल्या देशासाठी रेकॉर्ड होता ना तो, आपल्या देशासाठी रेकॉर्ड होता. पण त्यांना नाही ते पुन्हा क्लब ते हॉटेल पुण्यात तिथं सगळी टीम उतरली होती. त्याला आत आले ते पळाले ते पुन्हा आलेच ते सगळे बोलवायला गेलेले आहोत, एक ओव्हर खेळा तुम्ही. तुम्ही पण सांगितलं जाऊन, हा तुम्ही पण सांगितलं जाऊन. मी तर गेलो ना, आमचे राजा गोखले आम्ही ते सगळे देवदार ग्राउंडवरच म्हणलं, अरे एवढं तुम्ही असं करू नका. इथे ऐकलं, देवदारांचं ऐकलं नाही, राजा गोखलेचं ऐकलं नाही, पळाले ते पळालेच. ऍक्च्युअली ते रॅन अवे फ्रॉम द ग्राउंड. मला सांगा की ज्यावेळेला तुम्ही 400 ओलांडला, 400, हा त्यावेळेला तुम्हाला ब्रॅडमनने 452 केले माहिती मलाही होतं? काय काही कल्पना कल्पना डोक्यात काय नव्हतं. काही नाही. पण नंतर मात्र जेव्हा निरिंगला आलो हा. तेव्हा लोक म्हणायला लागले असं असं आहे, त्यांना निवडून करून द्या. ऐकलं नाही. ते देशाला क्रेडिट येतंय म्हणाले. लंचला आल्यानंतर तुम्हाला कळलं की रेकॉर्ड असा आहे आणि आपल्याला हो. करायचं. तोपर्यंत तुम्हाला रेकॉर्डची काही काय कल्पना काय नव्हती. कल्पना नव्हती. नाही तर मी ते कवाच केले असत्या. बॉल एवढा दिसत होता मला. बॅट घेऊन मारावीशी वाटली का डोक्यात त्याच्या? स्टील इतकं वाईट वाटतं मला, अजून ते आठवतंय माझ्या डोक्यात. हा विक्रम हुकवण्यामागे आणखीन कोणाचा हात होता का? थेट मुंबईहून पुणा क्लबवर फोन कोणाचा आला? तो फोन कशासाठी केला गेला होता? तुम्हीच ऐका. त्याच्या पेपर्सनी यांनी त्यांनी सगळ्यांनी टीका. आणि ह्याला जॉईन कोण होतं माहिती आहे का? कोण? विजय मर्चंट. अच्छा, विजय मर्चंट. त्यानं हे सगळं पळली. हा बरोबर. त्याचं रेकॉर्ड मी मोडलंच होतं. 300 बरोबर, त्यांचा 350चा रेकॉर्ड. ही इज रिस्पॉन्सिबल त्या टीमला पळवायला. अच्छा. हा बॉम्बेहून फोन केला, कन्सिड करा. विजय मर्चंटचं वाईट केलं तशीच मर्चंट. वृत्ती होती म्हणजे स्टुपिड. त्यांच्या आणि हजारांची पण अशीच कॉम्पिटिशन राहायची. खूप आपल्या महाराष्ट्र स्पॉइल केली मॅच विजय मर्चंट. आजही त्याचं तुम्हाला दुःख ते एक चालत असेल तुमच्या डोक्यात. त्यानं सांगितलं कन्सिड करा. कन्सिड ते पुन्हा आले नाही, ते आले पळाले गेले तर गेलेच. त्यावेळेला तुम्हाला ब्रॅडमनची तार कधी आली तुमच्या हातात? हो. कधी आली ती? नेक्स्ट डे आली. नेक्स्ट डे म्हणजे ब्रॅडमननी तिथून लगेच नेक्स्ट डे तुम्हाला तार तिकडे पाठवली? दुपारी कन्सिड केलं हा. आणि नेक्स्ट मॉर्निंग माझ्या हातात तार मिळाली. ब्रॅडमनची काय लिहिलं होतं त्याच्यात? हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यानं हे सुद्धा मेन्शन केलं होतं, दे शुड हॅव नॉट कन्सिडर्ड द मॅच. अच्छा. ब्रॅडमन तारेत लिहिलं होतं. सर डॉन ब्रॅडमनचं मन किती मोठं होतं पहा, की त्यांनी कौतुकाची थार भाऊसाहेबांना पाठवलीच, पण त्यात स्पष्टपणे असं लिहिलं की तुमची जी खेळी होती ना ती माझी 452च्या खेळीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ होती. सगळ्यांना इंदोरच्या लोकांनी खूप फोन केले, घरी येऊन धन्यवाद दिले की भाऊसाहेबांनी आज रेकॉर्ड चांगलाच केला, हे झालं ते झालं. आणि देवधरांना तर फार आनंद झाला. आणि गोखलेनी तर सगळ्या तारच पाठवली मला. सगळं रेकॉर्ड ठेवून बॅट सुद्धा ठेवून घेतली, जोडे ठेवून घेतले. लँकीशायरले फार लोकांनी सगळं तिथं लंडन मध्ये ठेवून घेतलं. महाराजांचा निरोप आला. म्हणजे यशवंतराव महाराज म्हणले की भाऊसाहेबांनी फारच छान केलं, आता मी त्यांना सोडणार नाही. आणि म्हणून मग त्यांनी विनंत्या करून यांना परत महाराष्ट्रावरून तिकडे खेळायला बोलवलं. आणि सिकी नायडू स्वतः आणि जगदाळे साहेब स्वतः गेले यांना घेऊन आले की तुम्ही चला इंदोरला. तुम्ही एवढ्या रन्स केल्या पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये, तुम्हाला असं देशासाठी खेळावं असं वाटलं असेल. तुम्हाला का वाटतं की तुम्ही का खेळू शकला नाही या? ते डेलिबरेटली म्हणजे असं मी पहिले त्यांनी मला अनऑफिशियल टेस्ट. कोणाच्या विरुद्ध? कॉमनवेल्थ. किती साली? ॲट बॉम्बे. किती साली साधारण? येस 49-50 ओके. हा घेतलं. तर विजय मर्चंटला काय होतं माहिती नाही. त्याने मला आय शुड हॅव सेड आय वॉज इन्फॉर्म. नेटमध्ये बघितलं सगळं काय. तर त्यानं मुद्दाम हे करायचं म्हणून मला नंबर 9 पाठवलं बॅटिंग. मिस्टेक, जेलसी.
जो मनुष्य 400 करतोय रेकॉर्ड मध्ये आणि ते सगळे आहे त्यात 3-4 नंबर द्यायला नको. पुढे पण संधी आली नाही. पुणे मग काय खेळ, पण ते आपलं डबल सेंचुरी हे ते 11 सेंचुरी तुमच्या टीम आहे. तुम्हाला त्यानंतर पुन्हा संधी कधी दिलीच नाही. मग तिथं पुण्याहून मग नंतर मला इंदोरला नोकरी मिळाली. सेकंड आयडोन पुष्कळ स्कोप दिला. भाऊसाहेबांची कथा ऐकून आणखीन एक विक्रमवीर हळहळला. त्याचं नाव होतं ब्रायन लारा. नारा म्हणाला, इट इज रिअली सॅड. दे शुड हॅव अलाउड हिम टू प्ले. दे शुड हॅव व्हेरी अनस्पोर्टिव्ह. त्यांनी इतकं क्रिटिसाइज केलं बॉम्बेला. ही वॉज प्लेइंग सम मॅच, आय डोंट रिमेंबर. मी मॅच बघायला गेलो. बक्षीस खूप मिळाली. आणखीन 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं इंदर महाराजांनी फाडून टाकलं. कोणी फाडून टाकलं? इंदर महाराजांनी, यशवंतराव महाराजांनी फाडून टाकलं की तू 5 वर्ष लंडनला राहायचं नाही. का? कोणाच्या त्यांच्याजवळ पाहिजे होते ना, त्यांच्यावर फार प्रेम होतं. मला जास्ती आठवण येत असत तर कलकत्ताची आय स्कोर 200 and above फायनल मॅच. त्यांचे काय तर 800 स्कोर नसते. आय स्कोर 200 and above and won ती रणजी ट्रॉफी फॉर होल्डर. दॅट वॉज द ग्रेटेस्ट मॅच इन माय लाईफ. बंगालच्या विरुद्ध जेव्हा खेळून आले तेव्हा महाराजांनी मोठं जेवण दिलं. त्या ह्यांना विचारलं तुला काय पाहिजे? महाराज मला काही नको, तुमची मर्जी पाहिजे. मला अर्ध राज्य देतो. मग कुठले इंदूरचे यशवंतराव. तर अशी ही कहाणी आहे या दुर्दैवी विक्रमाची. सर डॉन ब्रॅडमनचा 452 धावांचा विक्रम हनीफ महमदनी 499 धावा करून 1958 साली मोडला. 1994 साली लाराने 501 धावा करून हनीफ महमदचा विक्रम मोडला आणि आजही तो विक्रम लाराच्या नावावर आहे. पण भारतात मात्र भाऊसाहेबांचा विक्रम कुणीही मोडलेला नाहीये. खरं तर आता आपल्याला विक्रमाचं एवढंसं अप्रूप राहिलेलंच नाहीये. कारण सचिन काय, सुनील काय यांनी अक्षरशः घाऊकपणे विक्रम मोडलेले आहेत. पण ह्या हुकलेल्या विक्रमाची चुटपुट भारतीय मनाला कायम लागणार आहे.